आणि यानंतरची बातमी आहे फुकट योजनांची आणि या योजनांवरून मारण्यात आलेल्या ताशेऱ्यांची। देशातल्या काही राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोफत योजनांचा जणू पूर आलाय। मग महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना असो, महिलांना एसटीचा मोफत प्रवास असो, दिल्लीतली मोफत वीज योजना असो किंवा तामिळनाडूतली मोफत लॅपटॉप योजना असो, राज्य कोणतेही असू दे, मागे कुणीच नाहीये। पण यावरूनच सुप्रीम कोर्टाने राज्यांचे आता कान उपटलेत। ज्यांना खरंच गरज आहे त्यांना अवश्य द्या, पण ज्यांना परवडतंय, जे धनाढ्य आहेत त्यांना वस्तू फुकट का देता, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केलाय। तामिळनाडूमध्ये 2 महिन्यांनी निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर तिथल्या सरकारने मोफत वीज देऊ अशी घोषणा केली। त्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर आज सुनावणी पार पडली। यावर सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलंय बघूयात। सरसकट मोफत वाटपामुळे काम न करून सुद्धा फळ मिळण्याची प्रवृत्ती समाजामध्ये तयार होतीये। आधी मोफत अन्न, मग मोफत सायकल, मग मोफत वीज आणि आता तर थेट खात्यात पैसेच जमा होत आहेत। ही कोणती नवी संस्कृती रुजवतोय आपण? ज्यांना परवडत नाही त्यांना मोफत दिलं आम्ही समजू शकतो, पण परवडतंय की नाही हे न पाहताच वाटत सुटणं, याला काय म्हणायचं? उदाहरणार्थ, ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण परवडत नाही त्यांना सरकारने शिक्षण दिलं पाहिजे, यात काही वादच नाही। पण जे धनाढ्य आहेत, जे पैसे खर्च करू शकतात, त्यांना फुकट का देता? या मोफत योजनांना राज्यांनी पुनर्विचार करावा असं वाटत नाही का? प्रत्येक राज्याने उत्पन्नाच्या किमान 25% निधी हा विकास कामांवर खर्च करायला हवा। खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असलं तरीही तो निधी विकासावर खर्च करायला नको का? शाळा, कॉलेजेस, पायाभूत सुविधा यावर खर्च करणं हे सरकारचं कर्तव्य नाहीये? पण तुम्ही उलट निवडणुका आल्या की वस्तू मोफत वाटत सुटता। आता या मोफतचं जे बीज देशामध्ये रोवलं गेलेलं आहे ते कुठल्या कुठल्या राज्यामध्ये कसं कसं फुलून आलंय ते बघूयात। महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, प्रत्येक महिलेच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये। कौशल्य विकास प्रशिक्षण घेताना 6,000 रुपयांचा भत्ता। दिल्लीमध्ये सगळ्या महिलांना डीटीसी बसेसमध्ये मोफत प्रवास। 200 युनिट वीज सर्वांना मोफत। पंजाबमध्ये 200 युनिट वीज सगळ्यांना मोफत। पंजाबमध्ये सर्व शेतकऱ्यांना वीज मोफत। तेलंगणामध्ये प्रति शेती हंगाम प्रति एकर शेतकऱ्यांना 5,000 रुपये। तेलंगणामध्ये महिलांना मासिक अर्थसहाय्य। सरकारी बसमधून मोफत प्रवास। कर्नाटकमध्ये घरातल्या महिला प्रमुखाला महिन्याला 2,000 रुपये। राज्यभरात महिलांना सरकारी बसने मोफत प्रवास। निवासी ग्राहकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज। उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप। तामिळनाडूमध्ये पात्र महिलांना महिन्याला 1,000 रुपये। अर्थतज्ञ केदार ओक यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं कसं विश्लेषण केले बघूयात।
समावेशाच्या दृष्टीने ही फार अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे असं प्रायमा फेसी माझं मत आहे. कारण असं आहे की फ्री बीज याला काही टेक्निकली काही अर्थ नसतो. त्याने एकतर अर्थव्यवस्थेवर खूप ताण येतो. दुसरं असं असतं की मग एकदा ती लोकांना सवय लागली की त्याला काही अर्थ उरत नाही. मुळात या ज्या सुविधा आहेत या गोरगरिबांना मिळाव्यात, ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते, अशा लोकांकरता या गोष्टींचा उपयोग खरा केला गेला पाहिजे. पण आजकाल याचा उपयोग हा निवडणुकांपुरता किंवा त्याच्यानंतर घेणाऱ्या बेनिफिट्स करताच केला जातो, असं एकंदरीत लक्षात येत आहे. त्यामुळे जो काही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे तो त्या अनुषंगानेच दिलेला असेल. कारण आत्ताच्याच अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सुद्धा याबद्दल एक सूतोवाच केलं होतं की स्टेट याबद्दल किंवा जी राज्य आहेत ही अशा वेळेला खूप अवाढव्य खर्च यावर करतात आणि त्यामुळे प्रत्येक राज्याची अर्थव्यवस्था ही कमकुवत होते. आता भारतासारख्या देशात जर तुम्ही विचार केला तर आज आपण आर्थिक महासत्ता होत असताना आज जगातली 13वी महासत्ता आपण आहोत. अशा वेळेला जर आपण आपल्या देशातील जनतेला म्हणजे जवळजवळ जो काय आता डेटा अवेलेबल आहे त्यामध्ये 80% लोकांना आपण फ्री धान्य देतोय असं एकंदरीत दृष्टीत आलेलं आहे. आता जर देश समृद्ध आहे तर मग 80 कोटी लोकांना फ्री जेवण का किंवा फ्री गोष्टी का दिल्या जातात हा पण सरकारने आता विचार करायला पाहिजे. माझं वैयक्तिक मत तुम्ही या बाबतीत जर असं म्हणाल तर मला असं वाटतं की अशा गोष्टी देण्यापेक्षा ज्या सोशल गोष्टी आहेत जसं आज आजारपणाचे खर्च आहेत लोकांचे किंवा इतर काही त्यांचे चरितार्थाचे खर्च आहेत. आज काही जणांना मूलबाळ नाहीये किंवा ज्यांना कोण त्यांची काळजी घेणारी व्यक्ती नाहीये, अशा लोकांकरता जर सोशल सिक्युरिटीज गव्हर्नमेंटने जर चालू केल्या तर ते जास्त सोयीचं पडेल. आज आपल्याकडे नाही म्हटलं तरी टॅक्स हॅरेसमेंट जास्ती आहे एकंदरीत लक्षात येतं आणि याचा परिणाम असा होतो की लोकांचा कल मग टॅक्स न भरण्याकडे जास्ती जातो.